जाधव यांनी आपली सुरुवात करायची आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाही कारण साहिल जाधव यांनी सुरुवात करायची आहे. कारण ही रात्र पूर्णपणे शायरांची आहे. आपण जर इतिहासाचा अभ्यास केला आणि या महाराष्ट्र राज्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजतं या महाराष्ट्र राज्यावर तब्बल 700 वर्षाची गुलामी होती. किती? 700. आणि या 700 वर्षाच्या गुलामीचा अंधकार माझ्या राजानं आपल्या राजानं फक्त आणि फक्त 44 वर्षात मिटवलाय. जगाच्या पाठीवरचं यशाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे स्वराज्य. म्हणजे स्वराज्य. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे हा पोरगा बोलते तरी काय? अरे 700 वर्षाच्या गुलामीचा अंधकार 44 वर्षात मिटवला तरी कसा? आता या 700 वर्षाच्या गुलामीचा अंधकार 44 वर्षात कसा मिटवला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना तर इथे 2026 मध्ये इथे बसून समजणार नाही. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जावं लागेल इसवी सन 16व्या शतकात. मग इसवी सन 16व्या शतकात कसा होता कालखंड, कसा होता महाराष्ट्र आणि कसा होता या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस? काय जगत होता, काय सोचत होता, काय बघत होता? या महाराष्ट्राच्या मध्यमध्ये एवढ्यांचं राज्य होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, आपची, सिद्धी या यवनी अत्याचाराने इथली प्रजा ओरपून गेली होती. अहो इतके 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 अत्याचार की केव्हा कधी यवनांची घोडे उभ्या पिकाला आडवी करत गावाती तेवढी चिखलात आणि अंगणाती तुझं उद्ध्वस्त करत अहो घरच्या आई बहिणींची आबरू घरच्या वेशीवर लुटली जात होती. हो, पण कुणाच्या धमन्यात ताकद नव्हती हातात तलवार घेऊन त्या यवनांचं नायनाट करण्याची. पण त्या प्रजेच्या डोळ्यातले अश्रू, यातना आणि भावना मात्र एकाच माऊलीला दिसत होत्या. आणि त्या माऊलीचं नाव होतं माँसाहेब जिजाऊ आणि कडाडल्या जिजाऊ. मी देईन या रयतेला राजा जो निर्माण करेल या मातीत रयतेचं माणसाचं स्वराज्य. आणि त्याचवेळी माँसाहेब जिजाऊंसोबत एक बाळ लहानाचं मोठं होतं. त्या बाळाचं नाव होतं संभाजीराजे. आणि त्याचवेळी माँसाहेब जिजाऊंना ढोले लागले होते. आता माँसाहेब जिजाऊंना कशाचे ढोले लागावे? अहो कशाचे ढोले लागावे? तर माझ्या माँसाहेब जिजाऊंना ढोले लागले होते रणांगणात युद्ध करण्याचे, लाठीकाठी खेळण्याचे, तलवारबाजी चालवण्याचे, सिंहासनावर आडू धुवून स्वराज्य निर्माण करण्याचे. आणि आपण जर सायन्सचा अभ्यास केलात ना तर सायन्स असं सांगतं जेव्हा आईच्या गर्भात बाळ असतं ना, आई जो विचार करते ना बालालाही रक्ता वाटे तेच जातं. आणि माँसाहेब रात्रंदिवस एकच विचार करत होत्या, स्वराज्य 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 आणि स्वराज्य. अखेर तो दिवस उगवला. माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांच्या पोटी एका शिवसूर्याचा जन्म झाला. आणि त्या शिवसूर्याचं नाव होतं शिवाजी. होय, जीवाशी खेळणारा आणि जीवावर उदार असणारा तोच तो शिवाजीराजा. बघता या शिवाजीराजानं 18 पगड जाती धर्मातील सर्व लोकांना मराठा या एकाच नावाखाली उभं केलं. आणि या मातीमध्ये स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ रुजवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या झोपलेल्या माणसाला जागवलं माणसाला उभं केलेल्या माणसाला चालवलं, चालत्या माणसाला धावलं आणि धावत्या माणसाच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. आणि त्याला सांगितलं, भाला तुला इथं स्वराज्य निर्माण करायचं आहे. म्हणजे त्यांना सांगितलं तुला इथं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आहे. कुणासाठी? मी राजा व्हावं म्हणून, मी छत्रपती व्हावं म्हणून, मी या सिंहासनावर बसून राज्य करावं म्हणून? तर नाही, तुला इथं स्वराज्य निर्माण करायचं आहे ते तुझ्या मागच्या पिढीवर झाले अन्याय अत्याचार रोखण्यासाठी. शाहीर धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमाला विलंब होतोय आपला. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. साहिलचा सत्कार होतोय शिवराज्याभिषेक समितीतर्फे. मायका